मराठवाड्याची वेगळी ओळख आहे, मराठवाडी भाषेची वेगळी ओळख आहे आणि मराठवाड्यामध्ये जे विविध प्रांत आहेत, भाग आहेत केला जातो। ती मन्याडची खासियत अशी आहे, मन्याड खोऱ्याची खासियत तिथे खारी खोबऱ्याने अर्थात आमच्या मराठवाडी भाषेमध्ये खारी खोबऱ्याने हा सन्मान केला जातो आणि त्याच पद्धतीचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे। पांपटवार साहेब जे अनेक वर्षापासून समाजामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करतात, त्यांचा सपत्नीक गौतम परिवाराने केलेला हा सन्मान आपल्या परीने समाज म्हणून त्या माणसाला स्वर्गीय गंगाधरराव पांपटवार साहेब यांच्या नावाने वैद्यकीय सहकारी संस्था नांदेड संचलित टीचर्स रुग्णालय ही सेवाभावी संस्था काम करते आहे। कमीत कमी दरात वैद्यकीय सेवा देणे हा त्यांचं ध्येय आहे। लवकरच दुसरी शाखा कॅनल रोडला सुरू होते आहे, त्याचं काम त्यांनी केलेलं आहे। उत्कृष्ट शिक्षक शिक्षक अशी त्यांची ओळख होती। ते स्वर्गीय गंगाधरजी शैक्षणिक व्यक्तित्व होते। सतत लोकांमध्ये राहणे, मोठा जनसंपर्क असणे, पलीकडे जाऊन लोकांचा विचार करणे, अर्थात आपल्या माणसांना सगळ्यांच्या परिचयाचे असलेले नाथा जिल्ह्यात सरांना देऊन सन्मानित करतो आहोत। मराठी नाटक साहित्याची संवर्धनाची परंपरा आहे। मराठी रंगभूमीला अनेक लोकसभा आपल्या अभिनयाने नाट्यगायनाने चिरंतन केले आहे। या ऐतिहासिक परंपरेचा वारसा आज स्वर्गीय गंगाधररावजी पांपटवार यांच्या जन्म महोत्सवानिमित्ताने अनेक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा आपण या ठिकाणी सन्मान केलेला, जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलेला आहे। काय भावना व्यक्त करू इच्छितो? गेल्या अनेक वर्षापासून स्वर्गीय गंगाधररावजी पांपटवार यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवांना, गुणवंतांना जीवनगौरव पुरस्कार व विशेष सन्मान पुरस्कार देऊन आम्ही सन्मान करत असतो। यावर्षी जे आम्ही जे दिलेले आहेत पुरस्कार ते अतिशय चांगले कमिटीने निवडले होते आणि ह्या निवडल्यामुळं आम्हाला कुठलीही तक्रार किंवा कोणाचं ऑब्जेक्शनसुद्धा आलं नाही असे यावेळेसचे पुरस्कार होते। त्यामुळं आमच्या कमिटीला व मला आनंद आहे। तर एकूणच गेल्या अनेक वर्षापासून आपण हा उपक्रम राबवता आणि हा उपक्रम समाजशील म्हणून मानला जातो। त्याचबरोबर समाजामध्ये परिवर्तन आणण्यासाठी किंवा विचाराला चांगल्या विचाराला बळकटी देण्यासाठी आपण हा प्रयत्न नेहमीच असतो वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून। तर एकूण उपक्रम आणि हा कार्यक्रम याबद्दल काय? आपला महाराष्ट्र हा शिवछत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। या त्यांच्या विचारांची चर्चा पुनश्च व्हावी, त्या विचारांचं जागर व्हावं यासाठीच हा आम्ही व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करतो।